आणि हा म्हणजे जी अंबरनाथ आणि बदलापूरची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ईस्ट टू वेस्ट आज ब्रिजची खूप आवश्यकता होती. आज दोन्हीकडे जाताना आता अंबरनाथ मध्ये 2 ब्रिज आहेत ईस्ट वेस्ट जायला, पण बदलापूरमध्ये ती कमतरता होती. सावरकर उड्डाणपूल हा एकच उड्डाणपूल होता जो ईस्ट टू वेस्ट जाण्यासाठी लागत होता. आणि तसं बघितलं तर आज बदलापूर आणि अंबरनाथ मर्ज झाल्यासारखं आहे. तुम्ही इथे कन्स्ट्रक्शन बाकीचे डेव्हलपमेंट बघतायत त्यानुसार. तर आज एवढ्या लांबून सावरकर उड्डाणपूलकडे जाणं आणि परत तिकडून एवढ्या लांब येणं आणि त्याच्यासाठी वाहतूक कोंडी पण खूप प्रमाणात होत होती. त्याच्यामुळे हा जो बऱ्याच दिवसांचा मागणी असलेला हा जो प्रकल्प आहे रेल्वे ओव्हरब्रिजचा, कार्मेल टू वडवली शिवमंदिर तलाव पर्यंत त्याचा हा रोड आहे, ब्रिज आहे. आपले स्थानिक आमदार कथोरे साहेब आहेत, यांनी वारंवार पाठपुरावा करून MMRDA ची पाठपुरावा करून अखेरकार ह्याचं ब्रिजचं काम चालू झालेलं आहे. जवळजवळ 760 मीटरचा हा स्पॅन आहे जो ईस्ट टू वेस्ट मेन स्पॅन आहे, कात्रप टू शिवमंदिर तलाव. आणि त्याचबरोबर आणखीन एक असणार आहे अंबरनाथ ईस्ट वेस्ट वन वे असणार आहे 500 मीटरचा, जो कार्मेल टू एम्पायर होम्स मीन्स S3 पार्कच्या तिथपर्यंत जाणार आहे. तो म्हणजे इकडून आपण चढलो ईस्ट वरून की वेस्टला अंबरनाथ वेस्टला डायरेक्ट जाण्यासाठी पण असं पण त्या ब्रिजची रचना केलेली आहे. आता सद्यस्थितीमध्ये 1200 मीटरचं सर्व्हिस रोडचं जे ब्रिजच्या खालून असणार आहे ते सर्व्हिस रोडचं काम सद्यस्थितीत चालू झालेलं आहे. जवळजवळ 3 वर्षाचा हा कालावधी आहे. तर त्याची जी आपल्याला वर्क ऑर्डर आहे ही 16 मार्चला आपल्याला मिळालेली आहे. आणि आता जे सर्व्हिस रोडचं काम चालू झालेलं आहे त्याच्यानंतर पुढील 8 ते 10 दिवसामध्ये पायलिंग मशीन तुम्ही बघतातच इथे साईटवर आहे. या पायलिंग मशीन थ्रू पायलिंगचं काम सुद्धा 8 ते 10 दिवसात चालू होणार आहे. म्हणजे पुढील 3 वर्षानंतर अंबरनाथ आणि बदलापूरकरांना आपला हा रेल्वे ओव्हर ब्रिज आहे हा त्यांच्या सेवेमध्ये उभा राहणार आहे. आणि नक्कीच जो शहरामध्ये ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम होत होता ईस्ट वेस्ट जाण्यासाठी तो कुठेतरी दिलासा मिळणार आहे आणि नक्कीच ह्याचा येथील सर्व रहिवाशांना फायदा होणार आहे. आज अंबरनाथ आणि बदलापूर आज तुम्ही बघत असाल आमचे सर्व सभापती पण आहेत आणि प्रामुख्याने अंबरनाथच्या नगराध्यक्ष मॅडम सुद्धा इथे हजर आहेत आणि त्यांचे सहकारी पण इथे नगरसेवक इथे हजर आहेत. आमच्या दोघांच्या प्रयत्नांनी हा इथे उपक्रम राबवला जाणार आहे. आणि ह्याच्यासाठी खास करून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार मॅडम, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये रेल्वेची सुद्धा हद्द आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा खास करून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनापासून मी धन्यवाद देईन की त्यांनी ह्या प्रोजेक्टच्या पूर्ण होण्यासाठी जे जे परमिशन्स आपल्याला हव्या आहेत त्या परमिशन्स लवकरात लवकर देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि जो थोडाफार काही भाग राहिलेला आहे तो त्यांनी काम चालू झाल्यानंतर सुद्धा पुढील एखाद महिन्यामध्ये ते सगळ्या परमिशन्स आपल्याला ग्रँट होणार आहेत आणि नंतर रेल्वेच्या वरचं सुद्धा ब्रिजचं काम चालू होईल. म्हणजे लवकरात लवकर कसा आपल्या सेवेमध्ये हा ब्रिज उभा राहील ह्याच्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. मी मनापासून ह्या सर्व मंत्री साहेबांचे आणि खास करून आमच्या आमदार साहेबांचे, किसन कथोरे साहेबांचे मनापासून मी धन्यवाद देईन की त्यांनी ह्यासाठी खूप पाठपुरावा केलाय. कधीपासून काम सुरू होणं अपेक्षित आहे, कधीपर्यंत पूर्ण होईल, निधी वगैरे किती? ह्या पूर्ण प्रोजेक्टसाठी एकूण 81.45 ना. ह्या पूर्ण प्रोजेक्टसाठी 81.45 करोड रुपये एवढा निधी सँक्शन झालेला आहे. आणि एक सर्व्हिस रोडचं काम सुरू झाले आहे. या सर्व्हिस रोडचं काम सुरू झाल्यामुळे जे मेन ट्रॅफिक ज्याला आपल्याला डायव्हर्ट करायची आहे, ही ब्रिज पूर्ण चालू होण्याच्या आधी ट्रॅफिक कोंडी होऊ नये त्यासाठी सर्व्हिस रोडचं काम सुरू केलेलं आहे. आणि जसं पायलिंग मशीन बघताय आपण, पुढच्या 8 ते 10 दिवसामध्येच पायलिंग ने आपलं फाउंडेशन जे लागणार आहे आपल्याला त्या फाउंडेशनचं काम सुरू होणार आहे. आणि आमच्या सगळ्यांकडूनच देशाचे आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार
आणि आमचे सगळ्यांचे आमच्या अंबरनाथचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि आपल्या मुरबाडचे आमदार साहेब किसनजी कथोरे या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने प्रयत्नाने हे काम चांगल्या रीतीने सुरू झालेलं आहे आणि लवकरात लवकर आम्ही दोघे सुद्धा आणि आमची पूर्ण टीम ह्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर अंबरनाथ आणि बदलापूरच्या नागरिकांच्या सेवेसाठी हा ब्रिज कसा उपलब्ध होईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर काही नगरपालिकेच्या सुद्धा परमिशन्स मला वाटतं त्यांना लागणार आहेत काही टेक्निकल साठी, तर त्या सुद्धा आम्ही आमच्या परीने लवकरात लवकर देऊन हा ब्रिज कसा होईल त्याचा प्रयत्न करू. अराउंड कधीपर्यंत पूर्ण होईल? एक 3 वर्षाचा कालावधी, त्याच्यामुळे एक्सपेक्टेड डेट आम्हाला मार्च 2029 हे दिलेलं आहे. त्यामुळे त्या कालावधीत पूर्ण होईल याची आम्ही अपेक्षा करतो.